गुड मॉर्निंग स्टुडंट्स. फंडामेंटल्स. एसी फंडामेंटल्स मध्ये बेटा जो आपल्याला पहिला कन्सेप्ट शिकायचा आहे तो म्हणजे एसी म्हणजे काय आणि डीसी म्हणजे काय. ठीक आहे, एसी आणि डीसी बद्दल शिकायचं आहे. तर सगळ्यात पहिले एसीचा फुल फॉर्म लक्षात घ्या. एसी म्हणजे असतो बेटा अल्टरनेटिंग करंट. एसीचा फुल फॉर्म काय चलो, अल्टरनेटिंग करंट. तसंच डीसीचा फुल फॉर्म पण आहे. डीसीचा फुल फॉर्म आहे डायरेक्ट करंट. इकडे डीसी घेतो. डीसीचा फुल फॉर्म आहे बच्चा लोक डायरेक्ट करंट. डीसीचा फुल फॉर्म आहे डायरेक्ट करंट. आता ना बेटा हे एक्सप्लेन करताना मी तुम्हाला प्रॅक्टिकली आणि थेरॉटिकली असे दोन कन्सेप्ट मध्ये एक्सप्लेन करणार आहे. एसी म्हणजे काय प्रॅक्टिकली सांगेल, डीसी म्हणजे काय प्रॅक्टिकली सांगेल. त्याच्यानंतर एसी थेरॉटिकली कन्सेप्ट काय, डीसी थेरॉटिकली कन्सेप्ट काय ते पण सांगेल. आधी आपण प्रॅक्टिकली दोघांचा कन्सेप्ट बघून घेऊ. आता एसी म्हणजे काय असतं, डीसी म्हणजे काय असतं. आता एसी कुठे वापरतात बेटा माहिती का, आपले जे हाऊस होल्ड अप्लायन्सेस आहेत ना, म्हणजे आपल्या घरामध्ये जो कुठलाही करंट यूज होतो त्या करंटला नाव एसी असं आहे. लक्षात ठेवा, घरामध्ये जो कुठलाही करंट आपण यूज करतो त्याला काय नाव आहे बेटा, एसी. ठीक आहे, म्हणजे मग तुमचा लाईट चालतो किंवा फॅन चालतो, टीव्ही चालतो, फ्रीज चालतं, हे मोटर चालते, हे सगळेच्या सगळे जे तुमचे होम अप्लायन्सेस आहेत, होम अप्लायन्सेस म्हणजे जे हाऊस होल्ड अप्लायन्सेस म्हणजे जे घरात आपले जे कुठले अप्लायन्सेस चालतात ते 100% एसी मुळेच चालतात, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, मग प्रश्न पडतो डीसी कुठे यूज होतो. डीसी डीसी म्हटलं ना बेटा तर एक गोष्ट डोक्यात फिट क्लिक झालीच पाहिजे. डीसी म्हटलं की तिथे बॅटरी आली. काय आली बेटा, बॅटरी. बॅटरी मग आता तुम्ही घड्याळाच्या आतमध्ये बॅटरी असते बेटा. ठीक आहे, वॉलचं घड्याळ घ्या किंवा आपल्या हातातलं घड्याळ घ्या. गाडी आली, गाडीमध्ये पण बॅटरी असते बेटा. ठीक आहे, बॅटरी जिथं जिथं आली तिथं तिथं समजायचा डीसी करंट आहे. एक्झाम्पल्स मी तुम्हाला आता सांगितले, घड्याळ सांगितलं, त्याच्यानंतर गाडी सांगितलं, त्याच्यानंतर अजून तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुमचं टॉर्च आहे. टॉर्चच्या आतमध्ये आपण सेल टाकतो. सेल म्हणजे एक प्रकारची काय बेटा, बॅटरीचे. सेल म्हणजे एक प्रकारची काय, बॅटरी आहे. हा झाला तुमचा प्रॅक्टिकल थोडासा कन्सेप्ट. अजून थोडंसं प्रॅक्टिकली सांगायला गेलं ना बेटा तर बॅटरी जी आहे, डीसी बद्दल बोलतोय, बॅटरी जी आहे ती आपण त्याच्यामध्ये थोडासाच करंट असतो बेटा. काही दिवसानंतर घड्याळातला सेल आपल्याला बदलावा लागतो. तसं इकडच्या साईडला एसी मध्ये आहे का बेटा, कधी आपण फक्त बल्ब जाऊ शकतो पण तिथे येणारा करंट तर चालूच आहे ना बेटा. म्हणजेच काय, एसी हा कंटिन्युअसली फ्लो मध्ये डीसी ला मी स्टोअर करू शकतो. महत्वाचा मुद्दा, एसी हा कंटिन्युअसली फ्लो होत असतो, डीसी ला मी स्टोअर करू शकतो. एसी ला आपण स्टोअर करू शकत नाही. एसी काय असतो बेटा माहिती का, एसी सगळ्यात पहिले तुमचा हायड्रो पॉवर स्टेशन मध्ये जनरेट केला जातो. तिथून तो तुमचा सबस्टेशन कडे येतो. सबस्टेशन कोणाकडे येतो, तो डीपी कडे येतो. डीपी कडून पोल कडे येतो. पोल कडून आपल्या घरात येतो. पण कुठेही त्याला स्टोअर केलेलं नाहीये बेटा, कुठेच त्याला स्टोअर केलेलं नसतं. तसा डीसी जो आहे तो मी स्टोअर करू शकतो. डीसी जो आहे त्याला मी स्टोअर करू शकतो. हे झाले प्रॅक्टिकल कन्सेप्ट. हे काय झाले बेटा, प्रॅक्टिकल कन्सेप्ट. ठीक आहे, मग प्रॅक्टिकल कन्सेप्ट मध्ये मी तुम्हाला काय काय सांगितलं. एसी म्हणजे काय की जो कंटिन्युअसली फ्लो होत असतो, डीसी ला मी स्टोअर करू शकतो. एसी बद्दल अजून सांगायला गेलं तर आपले हाऊस होल्ड अप्लायन्सेस एसी वरती चालतात. डीसी वरती जिथं बॅटरी आली तो काय आला बेटा, तुमचा डीसी आला. ठीक आहे, आता प्रॅक्टिकली तुमच्या डोक्यात घुसून गेलं एसी काय डीसी काय. आता मी नाही का बेटा तुमचं थोडंसं थेरॉटिकली सांगणार आहे. थेरॉटिकली मध्ये दोघांच्या डेफिनेशन सांगणार आहे. ठीक आहे, डेफिनेशन मध्ये काय, एसीची डेफिनेशन. एसी म्हणजे काय असतं बेटा माहितीये का, एसी द करंट, अल्टरनेटिंग करंट किंवा मग करंट, असा करंट, द करंट इन विच देर इज चेंज इन मॅग्निट्यूड ॲज वेल एज चेंज इन डायरेक्शन. ज्याच्यामध्ये चेंज इन मॅग्निट्यूड पण आहे, चेंज इन डायरेक्शन पण आहे, त्याला एसी असं म्हणतात. आता चेंज इन मॅग्निट्यूड म्हणजे काय आणि चेंज इन डायरेक्शन, डायरेक्शनला अजून एक शब्द बेटा पोलॅरिटी असा शब्द पण आहे. डायरेक्शनला अजून एक शब्द काय बेटा, पोलॅरिटी असा शब्द पण आहे. मग डायरेक्शन म्हणजे काय, पोलॅरिटी म्हणजे काय ते मी तुम्हाला इथे आता सांगेन. ठीक आहे, ओके. चेंज इन मॅग्निट्यूड म्हणजे काय, मॅग्निट्यूड प्रत्येक पॉइंटला, इथे वेव्हफॉर्म ही काढली बेटा, ही वेव्हफॉर्म आहे आपली. ठीक आहे, या वेव्हफॉर्म मध्ये प्रत्येक पॉइंटला किंमत माझी वेगवेगळी असेल. प्रत्येक पॉइंटला किंमत वेगवेगळी असेल म्हणजे मॅग्निट्यूड प्रत्येक वेळेस चेंज झालेलं आहे. मॅग्निट्यूड म्हणजेच किंमत, प्रत्येक पॉइंटला माझी किंमत वेगवेगळी असते. ठीक आहे, म्हणून चेंज इन मॅग्निट्यूड. ठीक आहे, याच्यामध्ये सगळ्यात पहिले चेंज इन मॅग्निट्यूड ॲज वेल एज चेंज इन डायरेक्शन. डायरेक्शन चेंज होते म्हणजे इकडे प्लस आहे मग पुढे मायनस आहे, पुन्हा पुढे याला कंटिन्यू केलं तर पुढे प्लस येईल, पुढे मायनस येईल, असं कंटिन्यू होत जातं बेटा.
म्हणजे एकदा प्लस एकदा मायनस, म्हणजे प्लस मायनस दोघं कंटिन्युअसली होतच जातं. म्हणजे काय मग एसी मध्ये काय असतं, द करंट इन विच देयर इज चेंज इन मॅग्निट्यूड ॲज वेल एज चेंज इन डायरेक्शन. द करंट इन विच देयर इज चेंज इन मॅग्निट्यूड ॲज वेल एज चेंज इन डायरेक्शन. ठीक आहे, पुन्हा इथे फिगर काढतोय. ठीक आहे, ही पहिली फिगर आहे एसीची. एसीच्या खूप साऱ्या थोड्याशा फिगर काढणार आहेत, नीट लक्ष द्या. एसी म्हणजे काय, ज्याच्यामध्ये चेंज इन मॅग्निट्यूड पण आहे, ज्याच्यामध्ये चेंज इन डायरेक्शन पण आहे. चेंज इन मॅग्निट्यूड ॲज वेल एज चेंज इन डायरेक्शन. चेंज इन मॅग्निट्यूड ॲज वेल एज चेंज इन डायरेक्शन. ज्याच्यामध्ये दोघं चेंज होतं बेटा, ज्याच्यामध्ये दोघं चेंज होतं, म्हणजे प्लस मायनस पुन्हा प्लस आणि मायनस. मग काय एसी बद्दल काय सांगता येईल, चेंज इन मॅग्निट्यूड, इथे लिहून घेतो, चेंज इन मॅग्निट्यूड, चेंज इन मॅग्निट्यूड, चेंज इन मॅग्निट्यूड as well as change in direction, as well as change in direction. डायरेक्शन पण बदलते. डायरेक्शनच मिनिंग काय बेटा, पोलॅरिटी. डायरेक्शनच मिनिंग काय, पोलॅरिटी. पोलॅरिटी म्हणजे एकदा प्लस एकदा मायनस, एकदा प्लस एकदा मायनस, हे कंटिन्यू होत जाईल, हे कंटिन्यू होत जाईल बेटा. ठीक आहे, आता ही वेव्हफॉर्म कशी नाही काढायची. ठीक आहे, हे डिस्टन्स घेताना नीट लक्ष द्या. 3 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर डिस्टन्स घ्या. ठीक आहे, हे 3 हे 3 हे 3 हे 3 म्हणजे 3 6 9 आणि 12. ठीक आहे, त्याच्यानंतर वरच्या साईडला तुमच्या इथे आडव्या बुक्समध्ये आडव्या लाईनी असतात बेटा. तर वरती 2 लाईनी जायचं, खाली पण 2 लाईनी, वरती पण 2 लाईनी, खाली पण 2 लाईनी, म्हणजे मग फिगर व्यवस्थित दिसून येते. आता ही माझी पहिली फिगर झाली. सेकंड फिगर अशी पण काढू शकतो मी याच्यात. ठीक आहे, याला साइन वेव्ह असं म्हटलेलं आहे. जर मी अशी उलटी स्टार्ट केली, जर मी उलटी स्टार्ट केली तर याला काय म्हणतात बेटा, कोसाइन वेव्ह. याला काय म्हणतात, कोसाइन वेव्ह. हे पुन्हा आता किती काढू शकतो, सेम डिस्टन्स आहे, वरती जेवढं आहे तेवढंच इकडं, तेवढंच इकडं. हे मायनस प्लस मायनस आणि पुन्हा पुढे प्लस आहे. म्हणजे पहा, दोघी केसेसमध्ये चेंज इन मॅग्निट्यूड पण होतं, चेंज इन डायरेक्शन पण होतं. आता मुलं म्हणतात सर अशाच गोला करायला पाहिजे का, नाही. तुला सपोज स्क्वेअर वेव्ह काढायची वाटली तर स्क्वेअर वेव्ह पण तू काढू शकतो. म्हणजे पहा, ही अशी, याला स्क्वेअर वेव्ह म्हणतात किंवा रेक्टँग्युलर वेव्ह म्हणतात. याला स्क्वेअर वेव्ह म्हणतात किंवा रेक्टँग्युलर वेव्ह म्हणतात. पुन्हा इथे पहा, प्लस मायनस. अजून एक चौथी ट्रायंग्युलर वेव्ह पण आपण याच्यामध्ये काढू शकतो. ट्रायंग्युलर वेव्ह कशी बेटा, ही पहा, ही झाली माझी ट्रायंग्युलर वेव्ह. ही कुठली वेव्ह झाली माझी, ट्रायंग्युलर वेव्ह. ठीक आहे, पुन्हा इथे प्लस प्लस आणि पुढे मायनस. म्हणजे ह्या एसीच्या मी तुमच्या डोळ्यासमोर अनेक वेव्हफॉर्म्स काढल्या. पण महत्वाचा मुद्दा काय, एसी म्हणजे काय असतं, द करंट इन विच देयर इज चेंज इन मॅग्निट्यूड ॲज वेल एज चेंज इन डायरेक्शन. द करंट इन विच देयर इज चेंज इन मॅग्निट्यूड ॲज वेल एज चेंज इन डायरेक्शन, त्याला एसी असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, हे थेरॉटिकल कन्सेप्ट झाला. हा कुठला कन्सेप्ट झाला, थेरॉटिकल. तसाच डीसी म्हणजे काय, तर डीसीची वेव्हफॉर्म मी आधी काढतो, मग तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, मगच तुमच्या ऑटोमॅटिक लक्षात येईल. डीसी मध्ये काय होतं बेटा, पहा, वेव्हफॉर्म काढतो, ही त्याची वेव्हफॉर्म आहे, ही डीसीची वेव्हफॉर्म आहे बेटा. ही कोणाची वेव्हफॉर्म आहे, डीसीची. आता डीसीच्या वेव्हफॉर्म मध्ये जर ऑब्झर्व केलं तर इथे पण प्लस प्लस प्लस. काय होतं बेटा, मॅग्निट्यूड बदलतीये पण डायरेक्शन एकदा प्लस मायनस ते कंटिन्युअसली प्लस प्लसच येत आहे. म्हणजे काय, मॅग्निट्यूड तर बदलतीये पण डायरेक्शन चेंज होत नाही. मॅग्निट्यूड म्हणजे किंमत बदलली, प्रत्येक पॉइंटला पुन्हा किंमत वेगवेगळी असेल बेटा. याच्यामध्ये इथे काय लिहिता येईल मग, चेंज इन मॅग्निट्यूड, किंमत बदलली, चेंज इन मॅग्निट्यूड, चेंज इन मॅग्निट्यूड, चेंज इन मॅग्निट्यूड, बट नो चेंज इन डायरेक्शन, बट नो चेंज इन डायरेक्शन, बट नो चेंज इन डायरेक्शन. डायरेक्शन नाही बदलली म्हणजेच पोलॅरिटी नाही बदलली. डायरेक्शन नाही बदलली म्हणजेच पोलॅरिटी नाही बदलली. लक्षात बेटा, चेंज इन मॅग्निट्यूड बट नो चेंज इन डायरेक्शन, चेंज इन मॅग्निट्यूड बट नो चेंज इन. चलो, डीसी मध्ये काय होतं बेटा, चेंज इन मॅग्निट्यूड बट नो चेंज इन डायरेक्शन. मॅग्निट्यूड म्हणजे प्रत्येक पॉइंटला किंमत चेंज होईल. डायरेक्शन म्हणजे प्लस 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 प्लस, जसं इथे डायरेक्शन चेंज व्हायची, प्लस मायनस प्लस प्लस मायनस. डायरेक्शन किंवा पोलॅरिटी चेंज व्हायची, तशी इथे पोलॅरिटी चेंज होते का, नाही. म्हणजे याला काय म्हणलं बेटा, चेंज इन मॅग्निट्यूड बट नो चेंज इन डायरेक्शन.
चेंज इन मॅग्निट्यूड बट नो चेंज इन डायरेक्शन. ही फर्स्ट एक्झाम्पल झालं. तेच मी अजून एक वेव्हफॉर्म काढू शकतो याच्यासाठी. त्याच्यामध्ये आता हे वरच्या साईडला आहे, तसंच मी खालच्या साईडला पण काढू शकतो. चेंज इन मॅग्निट्यूड बट नो चेंज इन डायरेक्शन. म्हणजे पहा, निगेटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह. पोलॅरिटी चेंज नाही झाली, ठीक आहे, पण मॅग्निट्यूड बदलली. म्हणजे मॅग्निट्यूड म्हणजे काय असते, किंमत. थर्ड वेव्हफॉर्म काढायला गेलो तर याच्यामध्ये आपण स्क्वेअर जशी काढली होती तशीच, पण फक्त स्क्वेअर वरच्या बाजूला काढायची, खालच्या बाजूला काढायचीच नाही. खाली जाऊच द्यायचं नाही बेटा. खाली नाही गेलं म्हणजे ते ऑटोमॅटिकली कुठे झालं बेटा, प्लस प्लस प्लस. चेंज इन मॅग्निट्यूड बट नो चेंज इन डायरेक्शन. असंच तुम्ही ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म पण काढू शकतात. अशीच तुम्ही ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म पण काढू शकतात. ट्रायंग्युलर काढायला गेलं तर ही पाही ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म झाली बेटा. ट्रायंग्युलर मध्ये पण पुन्हा चेंज इन मॅग्निट्यूड बट नो चेंज इन डायरेक्शन. याच्यामध्ये ना बेटा अजून एक कन्सेप्ट आहे डीसी मध्ये, तो म्हणजे प्युअर डीसी आहे. डीसी मध्ये अजून एक कन्सेप्ट आहे, तो म्हणजे काय बेटा, प्युअर डीसी. प्युअर डीसी मध्ये काय होतं बेटा, स्ट्रेट लाईन येते, अशी स्ट्रेट लाईन येते. स्ट्रेट लाईन आली याचं मिनिंग काय झालं बेटा, इथे लिहून घेतो. याचं मिनिंग काय झालं, नो चेंज इन मॅग्निट्यूड, नो चेंज in magnitude, no change in magnitude and no change in direction, no change in magnitude and no change in direction and no change in direction. दोघं बदललं नाही तर ते काय झालं बेटा, आपलं प्युअर डीसी. दोघं बदललं नाही तर ते आपलं काय झालं बेटा, प्युअर डीसी. हे महत्वाचे कन्सेप्ट. हा एसी झाला, हा डीसी झाला आणि हा प्युअर डीसी झाला. ठीक आहे. याच्या डेफिनेशन्स आता मी लिहून देणार आहे आणि मग वेव्हफॉर्म्स काढायचे आहेत आणि मग पुढचा कन्सेप्ट आपल्याला त्याचं कंपॅरिझन बघायचं आहे. पुढचा कन्सेप्ट काय बघायचा आहे, कंपॅरिझन. आता हेडिंग टाका सगळ्यांनी, एसी ब्रॅकेटच्या आतमध्ये अल्टरनेटिंग करंट. एसी ब्रॅकेटच्या आतमध्ये अल्टरनेटिंग करंट. चलो डेफिनेशन घ्यायची आहे. द करंट इन विच देयर चेंज इन मॅग्निट्यूड, द करंट इन विच देयर चेंज इन मॅग्निट्यूड as well as change in direction. The current in which there is change in magnitude as well as change in direction. The current in which there is change in magnitude as well as change in direction. It is known as what, alternating current. It is known as what, alternating current. It is known as what, alternating current. It is known as alternating current. It is known as alternating current. सगळ्या वेव्हफॉर्म्स काढायच्या. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळ्या वेव्हफॉर्म्स काढायच्या. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळ्याच्या सगळ्या वेव्हफॉर्म्स काढून घ्यायच्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता एक ओळ सोडून खाली घ्या डीसी, एक ओळ सोडून खाली घ्या डीसी. डॅश करून पुढे द्या. द करंट इन विच देयर इज चेंज इन मॅग्निट्यूड, द करंट इन विच देयर इज चेंज इन मॅग्निट्यूड, द करंट इन विच देयर इज चेंज इन मॅग्निट्यूड बट नो चेंज इन डायरेक्शन. द करंट इन विच देयर इज चेंज इन मॅग्निट्यूड बट नो चेंज इन डायरेक्शन. The current in which there is change in magnitude but no change in direction is known as direct current. Is known as direct current. It is known as direct current. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळ्या फिगर्स काढून घ्यायचे आहेत. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळ्या फिगर्स काढून घ्यायचे आहेत. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळ्या फिगर्स काढून घ्या डीसीच्या. हा फक्त डीसीच्या, प्युअर डीसी काढू नका अजून, फक्त डीसीच्या फिगर काढून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल. खालच्या ओळीमध्ये घ्या प्युअर डीसी, प्युअर डीसी. The current in which there is no change in magnitude as well as no change in direction. The current in which there is no change in magnitude as well as no change in direction. The current in which there is no change in magnitude as well as no change in direction. It is known as pure DC. It is known as pure DC. It is known as pure DC. चलो व्हिडिओ पॉज करा, फिगर काढून घ्या. व्हिडिओ पॉज करा, फिगर काढून घ्या. व्हिडिओ पॉज करायची आहे, फिगर काढून घ्यायची आहे. व्हिडिओ पॉज करायचे, फिगर काढून घ्यायचे. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता तुमच्या डोक्यात एसी म्हणजे काय, डीसी म्हणजे काय हे क्लिअर झालं असेल बेटा. एसी म्हणजे काय असतं, डीसी म्हणजे काय असतं, हा कन्सेप्ट तुमच्या डोक्यातला क्लिअर झाला असेल. ओके. आता आपल्याला बेटा पुढे त्याचं कंपॅरिझन बघायचं आहे. कोणामध्ये, एसी आणि डीसी मध्ये. एसी आणि डीसीचं काय बघायचं आपल्याला, कंपॅरिझन. ओके. आता इकडे तुम्हाला बाजूला कंपॅरिझनचे पॉईंट्स दिसतात बेटा. पहिला पॉईंट पॅरामीटर म्हणजे पहिला कॉलम पॅरामीटरचा आहे, मग एसीचा आहे, मग डीसीचा आहे. पहिले त्यांनी वेव्हफॉर्म काढलेली आहे. वेव्हफॉर्म दिसते बेटा एसीची, दोघी बाजूला आहे. पॉझिटिव्हला पण निगेटिव्हला पण डीसी म्हटलं तर फक्त आणि फक्त वरची जी आहे ती प्युअर डीसीची आहे, खालची जी आहे ती फक्त डीसीची आहे. वरची पा
डीसी मधली पहिली फिगर प्युअर डीसीची आहे, नंतर फक्त डीसीची आहे, ती पण फक्त वरच्या बाजूला दाखवलेली आहे. दिसतंय बेटा? ओके. डेफिनेशन जे मी आत्ताच सांगितलं. काय सांगतात बेटा? एसी मध्ये काय सांगितलंय बघा तिथे, इन विच देयर इज चेंज इन मॅग्निट्यूड एज वेल एज चेंज इन पोलॅरिटी म्हटलंय. पोलॅरिटी म्हणजेच डायरेक्शन असते. ठीक आहे. डीसी म्हणजे काय? इन विच देयर इज चेंज इन मॅग्निट्यूड बट नो चेंज इन पोलॅरिटी म्हणजेच डायरेक्शन. बरं, पुढचा पॉईंट यूज ऑफ ट्रान्सफॉर्मर. हा एक खूप महत्वाचा पॉईंट आहे. ट्रान्सफॉर्मर हा असा डिव्हाइस आहे तो फक्त आणि फक्त एसी मध्येच यूज होतो, डीसी मध्ये यूज केला जात नाही. म्हणून यूज ऑफ ट्रान्सफॉर्मरच्या इथे पहा, पॉसिबल नॉट पॉसिबल असं म्हटलेलं आहे. ट्रान्सफॉर्मर फक्त एसी मध्ये यूज केला जातो, डीसी मध्ये यूज केला जात नाही. बरं, त्याच्यानंतर इफिशियन्सी. इफिशियन्सी लाईफ कोणाची जास्त आहे बेटा? इफिशियन्सी आउटपुट अपॉन इनपुट. इफिशियन्सी म्हणजे आउटपुट अपॉन इनपुट असतं. इफिशियन्सी कोणाची जास्त आहे? साहजिक एसी. एसी कधी बंद पडू शकत नाही. लाईट गेले, वादळ आलं, तेव्हा जेव्हा सबस्टेशन बंद करतं तेव्हाच तो बंद होतो, अन्यथा बंद होत नाही. तसं डीसीचं काय बेटा? सेल संपला तुम्हाला फेकून द्यावं लागेल. इफिशियन्सी कोणाची जास्त आहे? मग एसीची इफिशियन्सी जास्त आहे, डीसीची इफिशियन्सी कमी आहे. म्हणजे पहा, एसीची इफिशियन्सी हाय, डीसीची इफिशियन्सी कमी. डिझाईन ऑफ मशीन्स. मशीन डिझायनिंग कोणाची इझी बेटा? एसीचं आहे, डीसीचं नॉट इझी. जनरेशन पुन्हा एसीचं इझी आहे, डीसीचं नॉट इझी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचे ऍप्लिकेशन्स लिहून दिलेत दोघांची. एसीचे ऍप्लिकेशन्स एसी मोटर, डोमेस्टिक, इंडस्ट्रियल सप्लाय. ठीक आहे. डोमेस्टिक ऍप्लिकेशन्स, इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन्स. डीसी मशीन्स, HVDC सिस्टीम्स. त्याच्यात तुम्ही क्लॉक लिहू शकतात, बाईक लिहू शकतात. अनेक एक्झाम्पल्स आहेत डीसीचे. ज्याच्यामध्ये बॅटरी आली तिथं डीसी आला, जिथं बॅटरी आली तिथं डीसी आलेला असतो. ठीक आहे. आता मी हे काय डिक्टेट करत बसत नाही, तुमच्या डोळ्यासमोरच आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं लिहून काढायचं आहे. कंपॅरिझन. व्हिडिओ पॉज करायचा आहे, कंपॅरिझन सगळं लिहून काढायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, कंपॅरिझन लिहून काढायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, कंपॅरिझन लिहून काढायचं आहे. अपेक्षा ठेवतो कंपॅरिझन झालं असेल. अपेक्षा ठेवतो कंपॅरिझन झालं असेल. आता बेटा पुढचा माझा कन्सेप्ट आहे ऍडव्हान्टेजेस ऑफ एसी ओव्हर डीसी. ऍडव्हान्टेजेस ऑफ कोणाचे बेटा? एसी ओव्हर डीसी. एसीचे काही ऍडव्हान्टेजेस आहेत डीसी पेक्षा. काय? ट्रान्सफॉर्मरचा यूज फक्त एसी मध्ये अवेलेबल आहे, डीसी मध्ये नाहीये. इफिशियन्सी आत्ताच बघितलं आपण कंपॅरिझन मध्ये. इफिशियन्सी कोणाची जास्त आहे बेटा? इफिशियन्सी कोणाची जास्त आहे? एसीची जास्त आहे, डीसीची कमी आहे. जनरेशन इझी पुन्हा एसीच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर डिझायनिंग ऑफ द मशीन इझी कोणाचे? एसीच आहे. आणि इन्स्टॉलेशनची कॉस्टिंग पण कोणाची कमी आहे बेटा? एसीसीचे. इन्स्टॉलेशन कॉस्टिंग कोणाची कमी आहे? एसीचीच आहे. ओके. चलो, हे काय झाले ऍडव्हान्टेजेस ऑफ एसी ओव्हर डीसी. हेडिंग टाका सगळ्यांनी, ऍडव्हान्टेजेस ऑफ एसी ओव्हर डीसी. ऍडव्हान्टेजेस ऑफ एसी ओव्हर डीसी. चलो, पहिलं लिहून घ्या ऍडव्हान्टेज. फर्स्ट ऍडव्हान्टेज, इट इज पॉसिबल टू यूज ट्रान्सफॉर्मर इन एसी ओनली. It is possible to use the transformer in AC only. Second, distribution efficiency is high in AC only. Distribution efficiency is high in AC only. Distribution efficiency is high in AC only. Third advantage, generation is easy in AC only. Generation is easy in AC only. Fourth advantage, designing of AC machine is easy. Designing of AC machine is easy in AC only. Designing of AC machine is easy in AC only. आणि पाचवा ऍडव्हान्टेज, installation is less costly in AC machines. Installation is less costly in AC machines. ओके. हे झाले माझे 5 ऍडव्हान्टेजेस. कोणाचे बेटा? एसी ओव्हर डीसी. हे काय झाले माझे 5 ऍडव्हान्टेजेस एसी ओव्हर डीसी चे. ओके बच्चा लो, आता पुढचा आपला